नमस्कार, लोकजागरण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आमदार नितेश राणे यांची आमदारकी रद्द करा कारवाईची मागणी। समाजवादी पार्टीकडून मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन। मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे। युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांच्या नेतृत्वात 15 तहसीलदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की आमदार नितेश राणे वारंवार धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि समाजात वैमनस्य पसरवणारे वक्तव्य करीत आहेत। यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। अशा प्रकारच्या विधानांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होऊ शकते। त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून आमदारकी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाद्वारे आमदार नितेश राणे यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने निषेध नोंदविला आहे। राज्य शांतता आणि सलोखा राखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। निवेदन सादर करताना आझाद पठाण युवा जिल्हा अध्यक्ष बुलढाणा, उमाताई बोचरे महिला जिल्हा अध्यक्षा, शेख नदीम शेख अयूब युवा जनसभा उपाध्यक्ष, मुजम्मिल हुसेन सादिक हुसेन युवा अध्यक्ष नादुरा, सय्यद नफीस सय्यद सफी शहरा अध्यक्ष जलगाव दामोद, शेख अजमत युवा जिल्हा सचिव, शेख आवेश युवा तालुका अध्यक्ष कवठळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते। मुर्गी चोर नितेश राणे मुर्दाबाद, मुर्दाबाद नितेश राणे मुर्दाबाद, मुर्दाबाद। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा नितेश राणे मुर्गी चोर। समाजवादी पार्टी महाराष्ट्रामध्ये दंगे घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नितेश राणेचा नितेश राणेचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा धिक्कार असो। या ठिकाणी आपण जे आहे चप्पल मारा आंदोलन याचा मेन मकसद नितेश राणे जो मुर्गी चोर असून तो दोन धर्मात तेढ निर्माण प्रयत्न वारंवार करत आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याला साथ देत आहे आणि पोलीस प्रशासन याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही। आम्हाला त्याच्यामुळे आज रस्त्यावर उतरणार आता याच्यानंतर जर अटक केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडणार आहे। दोन समाजात तेढ निर्माण म्हणजे कशा प्रकारे तो डायरेक्ट दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि डायरेक्ट चेतावनी देते की आम्ही मुस्लिम समाजाला हिंदीमध्ये सांगतो की आम्ही चुन के मुसलमानों को मस्जिद में मारेंगे। नितेश राणे के बाप का माल है। भारतीय देश और महाराष्ट्र संविधान से चलता है। नितेश राणे के बाप से या गृहमंत्री के कहने से नहीं चलता है। हे पाहू शकता या ठिकाणी नितेश राणे यांना नांदेड शहरामध्ये चप्पल गेलाय। हे या ठिकाणी पाहू शकता की पोलीस प्रशासन सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे की यांच्यावर कोणती कारवाई करत नाही। महाराष्ट्र सरकार जे आहे सत्तेमध्ये असलं तरी आता सध्या बीजेपी सरकार जे सत्तेमध्ये आहे त्याच्यामध्ये काय बीजेपी सरकार जाणून बुजून येणाऱ्या विधानसभा लक्षात ठेवून दोन समाज तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। जाणून बुजून या मुर्गी चोरला एक सूट देत आहे और वारंवार मुस्लिम समाजाला चेतावणी करून वारंवार प्रयत्न करत आहे। लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की महाराष्ट्राची कायदा व्यवस्था ठेवण्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे। आणि तो मुर्गी चोर देड बुटे हा पोलीस प्रशासनाने म्हणतो की मी अगर तुम्ही माझ्यावर कारवाई केली तर मी तुमची अशी बदली करेन की तुमच्या बायकोची तुम्हाला गोष्ट करायला तुम्हाला भेटणार नाही। तो खुलेआम पोलीस प्रशासनाला धमकी देत आहे, मुस्लिम प्रशासनाला धमकी देत आहे। याला आखिर गृहमंत्री का देत आहे याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यावर कारवाई करायला पाहिजे। याला आतंकवादीसारखे FIR गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी ही आमची कळकळीची प्रशासनाला विनंती आहे। हे पाहू शकता की या ठिकाणी